शिरा म्हटलं की अनेकांच्या आवडीचा. गुळाचा तोच शिरा खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर एकदा असा आंब्याचा मऊ, लुसलुशीत आणि तितकाच रसरशीत शिरा करूनच बघा. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खायला तितकीच चविष्ट लागते. साधी, सोपी, सरळ रेसिपी आहे आणि अचूक प्रमाणात इतका मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. विशेष म्हणजे हा शिरा बनवण्यासाठी आज आपण अजिबात कुठेही जरासुद्धा साखरेचा वापर केला नाही. तरी देखील इतका मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा गोडाचा शिरा आपण बनवणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया आंब्याचा शिरा कसा बनवायचा. सर्वात आधी एका पातेल्यामध्ये दूध घालायचं आणि पाणी सुद्धा घालायचं आणि हे दूध पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये साजूक तूप घालायचं. तूप विरघळलं की त्यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतून घेऊन लगेचच काढून घ्यायचा. आता त्याच तुपामध्ये रवा घालायचा आणि छान सुवास सुटेपर्यंत आणि खमंग खरपूस असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. आता ह्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी उकळवून घेतलेलं ते थोडं थोडं घालून मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित रवा यामध्ये मिसळून घ्यायचा. आता मंद आचेवर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर लगेचच हा रवा मिसळून घ्यायचा आणि ह्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा. सोबतच आंब्याचा गर सुद्धा घालायचा आणि गूळ विरघळेपर्यंत संपूर्ण एकजीव करून घ्यायचा. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. इथे आपला आंब्याचा शिरा तयार आहे. यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे, सोबतच वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आणि व्यवस्थित मिसळून घ्यायची. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी रेसिपीच्या व्हिडिओच्या खाली एक छोटा त्रिकोणी बटन दिसत असेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता. धन्यवाद.